महाडमध्ये आमदार गोगावले यांची गर्जना, मंत्रिपदाशिवाय परतणार नाही। महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रंगत वाढली असून महायुतीतील आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाडमध्ये आपल्या जोरदार प्रचाराची सुरुवात केली आहे। मंत्रिपदाशिवाय महाडमध्ये परतणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली। महाड शहरात महायुतीतील घटक पक्ष आणि बौद्ध समाजाच्या मेळाव्यात आमदार भरतशेठ गोगावले यांनी जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। निवडणुका आल्या की सगळेच येतात, पण मी असा आमदार आहे जो 12 महिने 30 दिवस आणि 24 तास लोकांमध्ये वावरतो। मी कधीच न दिसणारा आमदार नाही। ज्यांनी 5 वर्षे आमदारकी भोगली त्यांनी समाजासाठी काय केले हे लोकांना विचारावं लागेल। गोगावले यांनी आपल्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की वाडी तिथे बौद्ध विहार उभारणे हा त्यांचा संकल्प आहे। मागील 50 वर्षात जे शक्य झाले नाही ते आपण करून दाखवल्याचा त्यांचा दावा आहे। माझा उद्देश आहे प्रत्येक वाडीत बौद्ध विहार उभा करणे। मागील 50 वर्षात ज्यांना जमले नाही ते मी केले आहे। महाडच्या राजकीय वातावरणाला गती देणाऱ्या या मेळाव्यानंतर मतदारांची दिशा कुठे झुकते हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। आमदार भरतशेठ गोगावले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाडची निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे। त्यांचा मंत्रिपदाशिवाय परतणार नाही हा निर्धार कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करत आहे। यावेळी या मेळाव्याला महायुतीतील प्रमुख घटक पक्ष आणि बौद्ध समाज व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। क्रांतिभूमी भीमनगर महाड येथे हा मेळावा भूतोना भवितो असा मेळावा पाहावयास मिळाला। ब्युरो रिपोर्ट, रायगड तक। पण आम्ही वर्षाच्या 12 महिन्याच्या 30 दिवसाचे 24 तास लोकांमध्ये नेहमी वावरत असतो। कधीतरी न दिसणारा आमदार नाही आहे, तुमच्यामध्ये रोज वावरणारा आमदार आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो। मोहनराव, तुमची सर्व आरपी असतील, बहुजन मंडळ असतील, विविध संघटना असतील, या सर्व संघटनेचं मनापासून का अभिनंदन करतो। गेल्या 15 वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला। निलेश माडेवरती त्याचं कारण आहे, म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात, पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना ते खरा साथीदार असतो। आणि म्हणून तुम्ही जो काही निर्णय घेतलेला या निर्णयाची परतफेड हा करणारा तुमचा भाऊ इथं उभा आहे, हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो। म्हणजे काय वास्तव लोकांना 2 गोडीचे शब्द, प्रेमाचे शब्द, तुमचं चांगलं बोलणं, तुमचं चांगलं वागणं, काय पाहिजे दुसरं। आमदार तर बरेचसे आहेत, पण भरतशेठ हा गोरगरिबाचा आमदार आहे, गोरगरिबांचा शेठ आहे। मी नेहमी सांगत आलेलो आहे, जर शेठच बनायचा असेल तर गरिबांचा बना, श्रीमंतांचा कधी बनू नका। श्रीमंतांच्या घरी काय मिळतो आपल्याला, तिथे गेले तर लगेच घोडा, गाडी, बंगला, बेडरूम, किचन, बाथरूम सगळं दाखवत बसतात। निघायच्या टायमाला अरे थांबा, चहा ठेवायची राहिली, अर्धा तास बंगला दाखवताना तुझ्या बायकोला दिसलं नाही चहा ठेवायला। तुम्ही या गरिबांच्या घरी जा, माझ्या माय माऊली लगेच बसायला देणार, तांब्याभर पाणी देणार, लगेच चहा आणून देणार। रात्री उशिरा गेलो तर सांगणार आता आलात ना, जेव्हा झोपा आणि सकाळी जा। सकाळी लवकर गेल्यानंतर ती माऊली म्हणणार लवकर आलात, पहिली न्यारी करा आणि मग जा। हे प्रेम आहे, हे अंतःकरणापासून आणि मनापासून असतं। सांगा बरी तुम्ही कोण, पण भरतशेठच्या घरी आलेला कुठल्याही जाती समाजाचा माणूस खाली हाताने परत गेलाय असं कोणी पण सांगावं, कोणी पण विचारा। या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, या माझ्या गायकवाड ताईला विचारा, डायरेक्ट माझ्या किचन पर्यंत येण्याची मुभा आहे, किचन पर्यंत। कधी जातीभेद केला जात नाही आहे, कुठल्या जातीचा विचारला जात नाही आहे। तो माणूस आहे, ती माझी भगिनी आहे। आमच्याकडे काय येतात, कोणावरती प्रसंग असतो, कोणावरती अडचण असते, कोण आजारी आहे, कोणाची फी भरायची आहे, कोणाचे काय घराचे पत्रे उडालेले आहेत, कोणाचं लग्नाचं काम थांबलेलं आहे। आता बसता बसता त्या ताईने सांगितलं एक माणूस आजारी आहे, तो वालवालकरला हॉस्पिटलला आहे, बोलो तुला मी मदत करतो, तो माझा गुणधर्म आहे।
दुसऱ्याला मदत करणं हा माणसाचा गुणधर्म असायला पाहिजे. आम्ही कोण आहेत? देणारा वरती बसलेला आपण फक्त मध्यबिंदू आहोत. तो देतोय ते द्यायचं आहे, देण्याची जाणच पाहिजे. जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल ना तर तुम्हाला कधीही कोण हरू शकणार नाही आहे. त्यातला तुमचा आमदार आहे, लक्षात ठेवा. आज काय एवढे प्रेम करतायत सगळ्या जाती धर्माची लोक, आम्ही पण त्याप्रमाणे वागतो. 3-3 वेळा मला लोकांनी आमदार केलं. काही लोकांना एकदा आमदार केलं ते हवेत चालायला लागले. ते आमच्या मोहनचे मित्र होते आणि त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि त्यांना परत कधी उठू दिलं नाही आहे. पण या तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही 3 वेळेला आमदार केला आणि आता 4थ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला. आणि आता आपण सांगितलं 4थ्या वेळेला आमदार होईल तेव्हा मंत्री होऊनच मांडला येतो, ते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे